नमस्कार. सेतू अभ्यास इयत्ता 7वी विषय मराठी. दिवस 14वा. आजचं क्षेत्र आहे भाषा अभ्यास, व्याकरण, कौशल्य, लेखन, संबोध, शब्दांच्या जाती, त्यामध्ये सर्वनामांचे प्रकार भाग 2 हा आजच्या आपण तासिकेमध्ये पाहणार आहोत. सर्वनामांचे प्रकार यामध्ये आपण यापूर्वी पुरुषवाचक सर्वनाम या विषयीचा घटक आपण अभ्यासलेला आहे. आज सर्वनामांचा प्रकार भाग 2 मध्ये प्रश्नार्थक सर्वनाम या विषयीची माहिती आजच्या या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. अध्ययन निष्पत्ती. व्याकरण घटकाची माहिती घेऊन त्याचा लेखनात योग्य प्रकारे वापर करता येणे. आणि त्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की सर्वनामांचा आपल्या लेखनामध्ये योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येणे. त्याचबरोबर विविध विषय आणि उद्देशांसाठी लिहिताना इतर व्याकरणिक घटकांचा उपयोग करता येणे हे आजच्या घटकाचं अध्ययन निष्पत्ती आपल्याला पाहिजे आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. आपल्याला आपल्या स्क्रीन समोर एका गोलाकार भागामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचं आपण निरीक्षण करू. या शब्दामध्ये आलेली जी सर्वनामे आहेत त्या सर्वनामांना गोल करा आणि जी सर्वनामे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यापासून एक एक असं वाक्य तयार करा. म्हणजे प्रत्येक सर्वनामापासून आपल्याला एक एक वाक्य तयार करायचं आहे. सर्वप्रथम सगळी सर्वनामे आहेत का? नाही. त्या गोलाकार भागामध्ये काही नाम सुद्धा आलेले आहेत. आता नाम कोणकोणते आलेले आहेत? राकेश, फुले, राणी, माकड, आंबा, भारत ही काय आलेली आहेत? नाम, ही नामं आहेत. मग आता नामाऐवजी आलेला शब्द कोणता आहे? कोणते शब्द आलेले आहेत ते शोधा आणि त्याभोवती गोल करा. मग करा बरं गोल. आता सर्वप्रथम कोणतं आलंय? त्या, नंतर आपण, त्याला, तू, स्वतः ही सर्वनामे या ठिकाणी आलेली आहेत. मग आता या सर्वनामांचा वापर करून प्रत्येकी एक एक वाक्य आपल्याला स्वाध्याय वहीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर सक्षम बनूया. आता सर्वप्रथम आता जशी माहिती जाणून घेतलेली पहा, आपल्याला नाम आणि सर्वनामामधून आपण सर्वनाम वेगळे केलेले आहेत. म्हणजे सर्वनाम म्हणजे कशास म्हणतात हे आपल्याला चांगलं माहीत आहे. मग आता सक्षम बनूया. सक्षम बनूयामध्ये सर्वप्रथम आपण प्रश्नार्थक सर्वनाम कशास म्हणतात ते समजावून घेऊया. प्रश्नार्थक सर्वनाम. आता कोण आहे तिकडे? एक वाक्य घेतलं आपण, कोण आहे तिकडे. आता प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एका सर्वनामाचा वापर केलेला आहे. की वाक्यामध्ये जर प्रश्न विचारण्यासाठी जो वापरला जाणारा शब्द आहे त्याला त्या सर्वनामालाच या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. मग कोण आहे तिकडे या वाक्यामध्ये आलेलं कोणता शब्द आहे? त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केलेला आहे आपण? कोणत्या सर्वनामाचा? तर कोण. मग कोण हा या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्याला काय आवडते? या वाक्यात आलेलं प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे? काय. बरोबर. मग आता आपण प्रश्नार्थक सर्वनामाची व्याख्या पाहूया. की वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. आपण प्रश्नार्थक सर्वनामाविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे, समजावून घेतलेली आहे. आता
सर्वनामांचे व अधिकच्या सर्वनामांचे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वर एक तक्ता दिलेला आहे पहा, की त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काही सर्वनामांचा समूह दिलेला आहे आणि त्या सर्वनामांच्या समूहामध्ये पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम या दोन प्रकारामध्ये आपल्याला त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. मग पुरुषवाचक सर्वनामामध्ये प्रकार 3 आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा त्यानंतरचा प्रश्नार्थक सर्वनाम. आणि आपल्याला सर्वनामांचे जो समूह दिलेला आहे तो आपण पाहूया. आता योग्य त्या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे आणि स्वाध्याय वहीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. सर्वात प्रथम मी, कोणते, तू, तुम्ही, तो, त्या, कोण, ती, आम्ही, कोणी, त्या, काय, कोणाला, आपण, त्याला, तू, स्वतः, कोणती, ह्या. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी काही सर्वनाम दिलेले आहेत. यातले वर्गीकरणामध्ये प्रथम पुरुषवाचक मध्ये कोणते येत आहेत? तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये मी, आम्ही आणि स्वतः या सर्वनामांचा समावेश होतो. त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोणत्या सर्वनामांचा समावेश होतो? तू, तुम्ही, आपण या सर्वनामांचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोणत्या सर्वनामांचा समावेश होतो? तो, त्या, ती, त्याला यांचा तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये समावेश होतो. आणि त्यानंतर शेवट प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. मग अशी सर्वनामे कोणती आलेली आहेत? कोणते, कोण, कोणी, काय, कोणाला आणि कोणती या प्रकारची सर्वनामे ही प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येतात. म्हणजे या पद्धतीने आपण या ठिकाणी आता सक्षम बनूया. या घटकामध्ये प्रथम प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय आणि पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम या दोन प्रकारामध्ये वरील शब्दसमूहांचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. मग आता या ठिकाणी वर्गीकरण केलंय, आता आपल्याला सराव करूया, सराव करून घेऊया. आता सर्वनामांचा आपल्याला आता योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी सराव करायचा आहे. आणि या सरावासाठी आपण आपल्या पुस्तक इयत्ता 6वीचे जे पाठ्यपुस्तक आहे त्यातलं पान नंबर 19 वरील संवादाचं वाचन करूया. पहा तो संवाद आहे असा. रसिका, दादा तू मला बाजारात नेशील का? दादा, तुला बाजारात कशाला जायचे आहे? रसिका, मला रंगपेटी आणायची आहे. दादा, आई आणि आत्याबरोबर जा. रसिका, त्या लग्नाला जाणार आहेत. दादा, मग ताईला घेऊन जा. रसिका, ती मैत्रिणीकडे गेली आहे. दादा, अगं मी नाही येऊ शकत. आता माझे मित्र येतील, आम्हाला प्रकल्प करायचा आहे, ते येणार आहेत म्हटल्यावर त्यांना सोडून कसा येऊ? रसिका, ठीक आहे. बाबा म्हणाले आहेत दादाला विचार, तो नाही आला तर आपण जाऊ. म्हणजे या पद्धतीने पान नंबर 19 वरील या सरावाचं वाचन ज्या पद्धतीने मी केलेलं आहे त्याच पद्धतीने प्रत्येकाने पान नंबर 19 वरील या संवादाचं वाचन करायचं आहे. आणि या संवादामध्ये जी सर्वनामे आलेली आहेत ती सगळी सर्वनामे तुम्ही अधोरेखित करायची आहेत. मग उदाहरणार्थ पहिल्याच वाक्यामध्ये, दादा तू मला बाजारात नेशील का? मग या वाक्यामध्ये आलेलं सर्वनाम कोणतं आहे? तू आणि मला हे सर्वनाम आलेले आहेत. इतर जी सर्वनामे आलेली आहेत ती तुम्ही अधोरेखित करायची आहेत आणि स्वाध्याय वहीमध्ये लिहायची आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी संवाद दिलेला आहे आणि त्या संवादामध्ये रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनाम निवडून त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी वाक्य
मी वाचतोय योग्य ते सर्वनाम योग्य त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. रेश्मा, अरे वा, तू टिंब टिंब आलीस. तुझ्यासोबत टिंब टिंब आले आहेत. मग आता योग्य सर्वनाम कोणतं येईल त्या ठिकाणी? कधी आणि कोण. मग आता वाक्य कसं तयार होतंय? अरे वा, तू कधी आलीस? तुझ्यासोबत कोण कोण आले आहे? त्याच पद्धतीने सुनीता, अगं बाबा इकडेच येत होते, मग मी टिंब टिंब त्यांच्यासोबत आले. रिकामी जागा त्या ठिकाणी आलेली, तर काय लिहिणार आहेत आपण? मी त्यांच्यासोबत आले. त्याच पद्धतीने टिंब टिंब खायला टिंब टिंब बनवू. मग योग्य सर्वनाम कोणतं येईल? रेश्मा काय म्हणते पाहता, मी खायला काय बनवू? मी आणि खायला ही दोन सर्वनामे त्या ठिकाणी आलेली आहेत. त्यानंतर सुनीता, नको, टिंब टिंब जेवूनच निघालो. तिथं योग्य सर्वनाम कोणतं येईल? आम्ही. नको, आम्ही जेवूनच निघालो. त्यानंतर रेश्मा, मी टिंब टिंब केक बनवला आहे. टिंब टिंब केक घे. मग या ठिकाणी कोणतं सर्वनाम बसेल? मी स्वतः केक बनवला आहे. हा केक घे. स्वतः आणि हा हे सर्वनाम या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर कल्पक होऊया. आणि आपल्याला या ठिकाणी एका चित्राचं निरीक्षण करायचं आहे. आणि या चित्राचं निरीक्षण करून जे आपल्याला मागील काही सर्वनामे दिलेली पहा, तक्त्यामध्ये काही सर्वनामं तुम्ही लिहिलेली आहेत. त्या सर्वनामांचा वापर करून या चित्रावर आधारित आपल्याला 5 वाक्य स्वाध्याय वहीत लिहायचे आहे. तरच तुम्ही कल्पक होणार आहात. मग कल्पक होण्यासाठी आपल्याला सांगा बरं, एक वाक्य मला सांगा की आपल्या सक्षम बनू यामध्ये जो आपण तक्ता भरला होता त्यातलं एक सर्वनाम घ्या आणि त्या सर्वनामापासून एक वाक्य तयार करा की या वाक्य तयार करताना या चित्राचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. मग कोणता घेता येईल? सगळ्यात प्रथम आपण घेऊया द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण, तू. मग तू पासून एक वाक्य मी तयार करून दाखवतो. बाकीची उर्वरित 5 वाक्य तुम्हाला स्वाध्याय वहीमध्ये लिहायची आहेत. तू किती छान गाणे गातोस. मग या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आलेले तू. म्हणजे या पद्धतीने इतर वाक्य तुम्ही तयार करा आणि स्वाध्याय वहीमध्ये लिहा. याच्यासाठी काही पूरक साहित्य स्रोत दिलेलं आहे पहा. त्यामध्ये आपलं इयत्ता 6वी मराठीचं पाठ्यपुस्तक आहे. आपल्या वयोगटास आणि घटकास अनुसरून काही चित्र आहेत. त्याचबरोबर भाषापीठेतील A4 साईजचे जे चित्र आहेत त्या चित्रांचा सुद्धा तुम्ही सर्वनामांची वाक्य लिहिण्यासाठी वापर करू शकतात. आणि हीच आजच्या घटकातील अध्ययन निष्पत्ती आहे की व्याकरण घटकाची माहिती घेऊन त्याचा लेखनामध्ये योग्य प्रकारे वापर करता येणे. त्याचबरोबर विविध विषय आणि उद्देशांसाठी सुद्धा आपल्याला व्याकरणिक घटकांचा उपयोग करता येणे. हेच आजच्या या घटकाचं वैशिष्ट्य अध्ययन निष्पत्ती आहे. धन्यवाद.